नमस्कार सगळ्यांना. सकाळच्या वेळचा हा व्हिडिओ आहे. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. शुभ सकाळ सगळ्यांना. सुप्रभात सगळ्यांना. आत्ता सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आज थोडं थंड सुप्रभात सगळ्यांना. आज सकाळचे आत्ता वाजले 6:30. आज थोडंसं थंड वाटतंय. प्लीझंट असं थंड वाटतंय. 6 वाजताच उठली आहे मी. उठली म्हणजे जाग आली 6 वाजता असं. थोडंसं धुकं दिसतंय. जास्त थंड नाही आहे ना हवा. खूप म्हणजे अशी कडाक्याची थंडी नाही आहे. इकडनं खा. ओ खा खा. काय भात, थोडासा पाव असं काही काही खायला घालतो ना पक्ष्यांना. तर आता ह्या सकाळात केकाटे आलेले आहेत खायला. थोडंसं वरण पण घातलंय खायला. ते पण खात आहेत केकाट्या. ते पिवळ्या रंगाचं खात आहेत ना, ते वरण आहे. ह्या माठाच्या देठ्या आहेत, कोवळी देठ्या. हे आता मी याची देठी करणार आहे म्हणून सोलायला घेतलेत. आज वांग्याचा रस्सा करणार आहे म्हणून वांगी पण चिरायला घेतलीत. कणिक पण भिजवून झाली माझी 2 वेळची. इकडे आणि आत्ता दुपारपुरत्या एवढ्याच पोळ्या करणार आहे मी. आणि पावटे मी कुकरला उकळून घेतले. ह्या माझ्या 10 पोळ्या करून झाल्या. आणि दुपारच्या जेवणाला आता मी, तेजस, मिस्टर आणि सासूबाईच आहेत. सासरे आणि ओजस चिपळूणला गेले.
तर मी दुपारपुरत्याच फक्त 10 पोळ्या केलेल्या आहेत. भात पण झालेला आहे दुपारच्या जेवणासाठी आत्ता. आणि रात्रीचं थोडंसं वरण शिल्लक आहे, म्हणून आता दुपारी थोडंसं वरण भात, दही, पावटे, वांग, बटाटा, रस्सा, भाजी आणि पोळ्या असं जेवण केलं आहे. हे बघा, वांग, पावटा, बटाटा, रस्सा, भाजी होती आहे. होईल आता 5 मिनिटं. बघा, झालं आहे माझा वांग, पावटा, बटाटा, रस्सा. गॅस बंद केलेला आहे आणि त्याच्यानंतर मी कोथिंबीर टाकली आहे वरून नेहमीप्रमाणे. मी भाजी झाल्यावरती परत वरून कोथिंबीर घालते. भाजी, आमटी. ओले पावटे घातलेत. आता सध्या मिळत आहेत ना ओले पावटे. मग मिळत नाहीत तेव्हा भिजत घालायचे पावटे. त्याची पण करता येते वांग पावटा भाजी. पावटे मी कुकरला शिजवून घेतले आहेत 3-4 शिट्ट्या वाफेवरती. असे फोडणी डायरेक्ट टाकले नाही आहेत, कारण पावटे शिजायला वेळ लागतो आणि शिजले नाही नीट चांगले तर चांगलं नाही लागत, कच्चं लागतं. चला, हे बघा गॅस बंद केलेला आहे. ओटा पण माझा आवरून झालेला आहे, साफ करून झालेला आहे. आता हे तवा गरम होता ना, म्हणून त्याच्यावर कालचं एवढं वरण उरलेलं आहे ते गरम करत ठेवलं आहे. तर आम्हाला हे चौघांना भरपूर होईल, कारण आता आम्ही दही पण घेऊ, भाजी, दही, भात खायला. ते पण खूप छान लागतं, वांग्याचा रस्सा, दही, भाजी, भात. त्यामुळे आम्हाला चौघांना आता हे वरण भरपूर होईल. आता 12:30 वाजले दुपारचे. माझं सगळं जेवण रेडी आहे. आज सकाळपासून फवारणीचं काम सुरू झालेलं आहे काजूच्या. पोळ्या झाल्यानंतर गॅस बंद केलेला आहे मी तव्याखालचा. पण तवा गरम असतो ना, मग तेवढ्या त्या गरम आचेवरती हे वरण बरोबर गरम होणार. मी आता झाकून ठेवलं आहे वरण. सगळं अन्न झाकून ठेवते मी. मला आवडत नाही उघडं ठेवलेलं जेवण. अन्नाचा कुठलाही पदार्थ मला उघडा आवडत नाही ठेवलेला. नमस्कार सगळ्यांना, शुभ दुपार. आता माझी आंघोळ, स्वयंपाक सगळं झालेलं आहे. आता मिस्टर बाहेर गेले स्टँडवरती, त्यांचं झालं. ते आले, त्यांचं बाहेरचं काम झालं. ते आले की आम्ही जेवणार. बाकी आता सकाळचं सगळं आमचं आवरलेलं आहे. आता ही ना सासू सासरे आमचे झोपतात ना, ती खोली आहे. तर आता या खोलीमध्ये आम्ही गणपतीत आलो होतो तेव्हा त्यांच्यासाठी रात्रीचं टॉयलेटला जायची म्हणून सोय केली आहे. तर तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते, फ्रंट कॅमेऱ्याने कशी सोय केली रात्रीचं टॉयलेटला. म्हणजे 1 नंबरला लागलं तर बाहेर आमचं संडास आहे ना, रात्रीच्या वेळी उठून इथून खोलीतनं बाहेर जायला लागायला नको, म्हणून या खोलीतच त्यांची 1 नंबरला जाण्याची सोय केली आहे. ते तुम्हाला मी फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते. हे बघा असं. आता ही त्यांची खोली आहे. ही आमची शेणाची खोली आहे. ही एकच खोली आमची शेणाची सारवलेली जमीन आम्ही ठेवली आहे. आता ही खोली माझी आवडती आहे, पण आता सासू सासरे इथे बेडवरती झोपतात रोज. नाही तर त्याच्या आधी मी आले की मीच या खोलीचा कब्जा घ्यायची झोपायला, कारण माझी ही सगळ्यात फेवरेट खोली, कारण ती शेणाची खोली आहे ना. पण आता इथे सासू सासरे हल्ली बेडवरती झोपतात त्यामुळे इथे त्यांची झोपायची ही खोली झालेली बेडरूम. आणि आता इथून आहे बघा, इथून एवढा लांब बाहेर आमचं डावीकडे टॉयलेट आहे. आणि मग एवढ्या रात्रीचं उठून झोपेत 1 नंबरला 2 नंबरला लागलं तर जायला लागतं. आणि तर त्यांची झालेली वय, सासूबाईंचं जवळजवळ माझ्या तर वय 75 वर्षाचं चालू झालं आहे आणि सासऱ्यांचं 85 आहे.
म्हणून आता मिस्टरांच्या असं डोक्यात आलं की खोलीतच त्यांना 1 नंबर रात्री करता येईल अशी आपण सोय करूया. म्हणून हे बघा असंच केलेलं आहे मिस्टरांनी सोय. हे असं लाकडी फर्निचर आणि असं इथे मोरी केली आहे. नळ पण घे बघा मिस्टरांनी सोय केली ते नळाची. आणि तिथून आउटलाईन काढली आहे पाणी वाहून जायला. म्हणजे इथे रात्रीचं फक्त 1 नंबर ते करू शकतात. 1 नंबर पुरतं काय बाहेर जायची गरज नाही रात्रीचं झोपेतनं उठून. आमच्या सगळ्या खोल्यांमध्ये आता फरशी आहे. शेणाने सारवलेली आहे. तर एकच खोली आहे. अठ्ठावीस तारीख आहे ना, आमचं 2 तारखेचं जायचं शूट रिझर्वेशन केलेलं आहे अंबरनाथला. आता काल रात्रीपासून मला कसं झालं आहे माहिती आहे, 2 तारखेला अंबरनाथला परत जायचं आहे. तर मला आता मनच होत नाही आहे अंबरनाथला जायला. असं वाटतं इथेच राहावं. असंच होतं मला कोकणात आलं की अंबरनाथला जायचीच इच्छा होत नाही. मिस्टरांना म्हणून मी असं काही बोलले, पण जसं जसं आता जायचे दिवस जवळ येत आहेत तसं तसं असं उदास वाटायला लागलं. कारण इथे आल्यावर मस्त छान वाटतं कोकणात. छान शुद्ध हवा, घरचं पाणी, विहिरीचं, परत बोरिंग पण केलेलं आहे आम्ही. शेतीसाठी लागतं ना पाणी, काजूच्या शेतीसाठी. आता काय मिस्टरांची नोकरी तिकडे आहे त्यामुळे जावंच लागतं. जायची तर मला अजिबात इच्छा नाही आहे आता परत अंबरनाथला. हे असंच होतं नेहमी मला, कोकणात आलं ना की जावंसंच वाटत नाही. खारोताई हे बघा, मी तिकडे पाव घातला आहे ना खायला. एक अख्खा पाव खायला घालून झाला आहे. आता मी परत अर्धा पाव खायला घातला आहे केकाट्यानं. परत मी एक अर्धा पाव केकाट्यानं खायला घातला. केकाट्यानं असं नाही, सगळ्या पक्ष्यांना. सकाळपासून काय काय खाऊन झालं पक्ष्यांचं. मस्त मजा येते. खारुताई सगळे पक्षी येत आहेत. मी जवळ आले की ते पळून जातात. लांबूनच शूटिंग करावं लागेल आता. इथे आमची घरचा कढीपत्ता भरपूर झाडं आहेत. इथे कढीपत्ता पण आम्हाला विकत आणायला लागत नाही. भरपूर आहेत कढीपत्त्याची झाडं. हे एक मोठं झाड आहे कढीपत्त्याचं. हे एक आहे. इथे आहे. हे बघा, हे आहे. मस्त घरचा कढीपत्ता. हे बघा पाव खात आहेत. छान मस्त मजा वाटते. मगाशी तर मी शूटिंग नव्हतं केलं. मगाशी 2-3 पाव टाकले होते तेव्हा. म्हणून म्हटलं आता थोडंसं शूटिंग करून बघूया. तर आता नेमकं शूटिंग करते तर कॅमेऱ्यामध्ये येतील असं होत नाही आहे. ते येत नाही आहेत. असंच असतं, आपण ठरवून काय करायला गेलं की ते होत नाही. 2 वाजलेले दुपारचे. आता ह्या पिशवीतल्या आणि ह्या अशा देठ्या मी माठाच्या भाजीच्या निवडत बसली आहे मस्त झोपळ्यावर बसून. ह्या देठ्या माझ्या एवढ्या सोलून निवडून झाल्या आहेत. आणि आता मी रात्रीच्या जेवणासाठी मोड आलेल्या मुगाची खिचडी करते आहे.
आणि सासूबाईंनी सांगितलं होतं, सासऱ्यांना खेळला गेले होते ना सासरे, तिकडनं पनीरची भाजी पार्सल आणायला, म्हणून त्यांनी पनीरची भाजी पार्सल आणली आहे. तरी पण आणि हे तांदूळ घेतले खिचडीसाठी. काणेकडे कुठे घालली चांगलं असतं, काहीतरी असतं काणेकडे, पण हे तुम्ही म्हणताय चांगलं आहे म्हणजे चांगलं असणार. मोड आलेल्या मुगाची मी आता खिचडी करणार आहे मस्तपैकी मिरचीवरती. आणि ह्या कणकेच्या पोळ्या करणार आहे. दुपारी कणिक वगळली होती रात्री पोळ्या करण्यासाठी. हे बघा घरचा हा कढीपत्ता मुगाच्या खिचडीसाठी मी काढलाय. कोथिंबीर आणि 2 मोठी नारळ मी मोड आलेल्या मुगाची खिचडीत टाकणार. आता ह्या माझ्या 10 पोळ्या पण करून झालेल्या आहेत रात्रीच्या जेवणासाठी. खिचडी पण होत आलेली आहे. आणि जिलबी पण सासऱ्यांनी आणली होती, सासूबाईंनी सांगितली होती त्यांना आवडते म्हणून. आणि आता हे चुलीपाशी असं हे प्राणी तेजसला दिसला. कसरूड नावाचा हा प्राणी आहे असं सासऱ्यांनी मला सांगितलं. ह्याचे जे साईडला केस आहेत त्यांना हात नाही लावायचा, हात लावले तर आपल्या अंगाला खाज येते. केस आहेत ना, केस असे बोचतात अंगाला लागले की. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.